देवालाल. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण लाडकी बहीण योजनेचं KYC करणार आहे. तर त्यासाठी हे जे लिंक आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. एकदम सिंपल वे आहे. तुम्ही मोबाईलवरून पण फॉर्म KYC करू शकता किंवा आपल्याला जर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल त्यावरून सुद्धा तुम्ही ते करू शकता. तर ही लिंक तुम्हाला चॅटमध्ये मिळून जाईल. तर ही लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला इथे बघा हे एक डायलॉग बॉक्स दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या टॅबवर तुम्हाला लिंक करायचं आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जो की ज्याला तुमचा मोबाईल नंबर जे जे आपली जे पण ताई आहे किंवा आई आहे त्यांनी त्यांचा आधार कार्डला जो नंबर आहे तो मोबाईल त्यांच्यासोबत ठेवायला पाहिजे. कारण की आपल्याला एक OTP येणार आहे. आधार कार्ड टाकल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो कॅप्चा इथला हा टाकायचा आहे 885. खूप लोकांचं असं झालं की आधार कार्ड टाकला, कॅप्चा टाकला, पण OTP काही येतच नाही. कारण की टेक्निकल इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम येत होते खूप जणांना. OTP मी पण सुद्धा ट्राय केलं पण OTP काही आला नाही. तर मी आज रात्री थोडं ट्रॅफिक कमी असल्यामुळे आज ट्राय करून बघत आहे. तो बघू आज झालं तरी पाहिजे. तर OTP आणि कॅप्चा टाकल्यावर काय करायचं, मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा म्हणून या ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही OTP सेंड झालेला आहे. आता आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला OTP गेला असेल ते चेक करा मोबाईलमध्ये. दहा मिनिटात आपल्याला OTP भरायचा आहे. आता आपण आधार कार्ड भरलेला. तर यानंतर आपल्याला इथे विचारणार वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर. तरी तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे, किंवा सिंगल वगैरे असाल तर तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नंबर इथे मेन्शन करायचा. पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर, तो पण त्याला आधार कार्डला आपला मोबाईल नंबर म्हणजे त्यांच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार कार्डला नंबर लिंक असला पाहिजे, तो नंबर टाकायचा. नंतर इथे कॅप्चा परत टाकायचा आणि कॅप्चा टाकल्यावर मी सहमत आहे या क्लिकवर परत OTP पाठवायचा. आता तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या नंबरवर एक OTP आला असेल. त्याचा पण एक 10 मिनिटापर्यंत तो व्हॅलिड असते. त्याच्या अगोदर आपल्याला OTP आला पाहिजे आणि तो आपल्याला अपडेट करायचा आहे. तर मला OTP आलेला आहे लगेच. आज देवाच्या कृपेने खूप फास्ट OTP येत आहे. नंतर इथे आपल्याला सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. झालं. आता बघा इथे माझं नाव लिहिलेलं आहे. जे काही आपण पतीचं किंवा वडिलाचं नाव केलं असतं ते इथे तुम्ही बघू शकता, जे कोणी तुम्ही भरलं असेल. आता जातमध्ये तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असेल तुम्ही बनवले असेल कॉलेज टाईमला किंवा आपल्याला लागतोच नेहमी, तर त्यानुसार आपल्याला जातीनुसार जे काही अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, तर ते भरायचं. आपल्याला जर माहिती नसेल तर आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ही ना
तर ते आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर तुम्ही मराठीमध्ये पण तिथं राहते आणि इंग्लिशमध्ये पण राहते, ते तिथं पाहून इथं प्रॉपर भरायचं, जेणेकरून चूक नाही झाली पाहिजे. आणि इथे बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी. जर तुमच्या फॅमिलीमधले कोणी सर्व्हिसवर नसले पाहिजे किंवा सेवानिवृत्ती किंवा पेन्शन वगैरे असा प्रकार जर असला तर तुम्हाला ते मग ही जी योजना आहे याचा तुम्हाला लाभ होणार नाही, तर इथं करायचं नाही. आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, म्हणजे सपोज आपल्या घरात एक महिला किंवा एक सिंगल बहीण आहे, तर त्याच्या वेळेस आपल्याला ते होय म्हणायचं आहे. म्हणजे जर एक महिला असेल आणि एक सिंगल असेल, एक विवाहित आणि एक सिंगल असेल, तर आपल्याला होय करायचं आहे. इथे उपरोक्त आणि 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास ही माहिती दिल्यावर प्रक्रियेत सक्त कार्यवाहीस प्राप्त राहील. ठीक आहे, तर इथे होय म्हणायचं. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाह, सपोज एक फॅमिली आहे, नवरा बायको वाईफ, आणि त्यामधले सपोज आई वडील असेल, तर त्यामध्ये आपण इथे होय करून टाकायचं, सबमिट म्हणायचं. झालं. अशा प्रकारे तुम्हाला इथे मेसेज येऊन जाईल की तुमची KYC तपासणी यशस्वी पूर्ण झाली आहे. झालं. आता पण म्हणजे काय होईल, तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे काही तुमच्या भावांनी, शिंदे भावांनी जे काही अमाऊंट म्हणजे दिली आहे, ते तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये या KYC नंतर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. आणि कृपया व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.